पूर्व विदर्भ में पहले चरण में लोकसभा चुनाव की 5 सीटों के लिए 19 अप्रैल को मतदान हुआ था। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र में महाविकास आघाड़ी की ओर से कांग्रेस उम्मीदवार डॉक्टर प्रशांत पटोले को उम्मीदवार बनाया गया। महायुति की ओर से बीजेपी के सुनील मेंढे को दूसरी बार उम्मीदवार बनाया गया है और 19 अप्रैल को भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र में 66.37% लोगों ने मतदान किया था, तो वहीं कल 4 जून को भंडारा शहर से सटे पलाडी में वोटों की गिनती होगी। भले ही यह चुनाव महाविकास आघाड़ी बनाम महायुति की हो, लेकिन भंडारा गोंदिया जिले में नाना पटोले और प्रफुल्ल पटेल के बीच असली लड़ाई देखने को मिल रही है। वहीं सबका ध्यान कांग्रेस पार्टी के प्रशांत पटोले और बीजेपी के सुनील मेंढे के निर्वाचित होने पर है, लेकिन दोनों पार्टियों के नेताओं का मानना है कि जीत उनकी ही होगी। इसलिए कल वोटों की गिनती के बाद ही यह तय होगा कि किस पार्टी का प्रतिनिधि निर्वाचित होकर अपने नेता की गरिमा बरकरार रखता है। इस ओर सबकी निगाहें लगी हुई है। हा एक्झिट पोल आहे, भाजप प्रणीत आहे। इथे त्यांनी सायकोलॉजिकल वॉरफेअरची लढाई इथं टाकलेली आहे त्यांनी, जेणेकरून साधारण कार्यकर्ता आणि नेते लोक डिप्रेशन मध्ये जातील आणि त्या 4 तारखेला ते काहीतरी घोळ करतील। आपल्याला माहितच आहे का मागील 10 वर्षामध्ये या सरकारनं काय केलं काय नाही केलं। देशामध्ये देश तोडण्याचं काम यांनी केलेलं आहे। डेव्हलपमेंट शून्य आहे। बेरोजगाराचे प्रश्न असो, पॉप्युलेशनचे प्रश्न असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, यांचा सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेलाच नाही। या देशामध्ये त्राही-त्राहीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि या वातावरणाला सामान्य जनतेने एक बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे इलेक्शन इंडिया अलायन्सनं महाविकास आघाडीने लढलेली नसून सामान्य लोकांनी हे लढलेली आहे आणि सामान्य जनता जिकडे आहे त्यांचा विजय निश्चितच आहे। येणाऱ्या 4 तारखेला या देशामध्ये आपल्याला दिसूनच येईल आणि इंडिया अलायन्सची सरकार इथं 100% इथं स्थापित होईल। आपल्याला मी सांगितलंच आहे ही निवडणूक आहे सामान्य जनतेने लढलेली आहे आणि हा विजय त्यांच्याच बाजूने लागणार आहे, हे निश्चितच आहे। ही इलेक्शन जनतेने लढवली असल्यामुळे आणि हा जो एक्झिट पोल आहे हा बीजेपी प्रणीत आहे, त्यामुळे या एक्झिट पोलला लक्ष न देता जनतेच्या एक्झिट पोलकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे। हे बदलेचे वातावरण सामान्य जनतेने घडवून आणलेले आहे। या अन्यायाच्या विरोधात त्यांनी भरभरून मतदान त्यांनी केलेलं आहे आणि सगळे जनता जनार्दन तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सगळे उत्साहित आहेत आणि त्याच्या उत्साहाला फळ मिळण्याचं काम या 4 तारखेला होणार आहे आणि येणाऱ्या या 4 तारखेला महाविकास आघाडी तसेच इंडिया अलायन्सची सरकार 100% इथं स्थापित होईल, हे आपल्याला दिसूनच येणार आहे। नाना पटोलेंच्या 5 तारखेला वाढदिवस आणि 4 तारखेला काउंटिंग आहे। तुमच्याकडून नाना पटोलेंना काय गिफ्ट द्याल? 4 तारखेला माझा विजय म्हणजेच नाना काकाजींचा गिफ्ट आहे आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये विधानसभेची इलेक्शन लागणार आहे। समोर माग जाऊन ते भावी मुख्यमंत्री राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते मुख्यमंत्री बनतीलच, हाच त्यांचा एक वाढदिवसाचा सगळ्यात मोठा गिफ्ट राहणार आहे। निश्चितपणे जसं आपल्याला दिसतं आहे आपल्या एक्झिट पोल नुसार संपूर्ण देशभर परत एकदा मोदींची लाट आहे आणि मोठ्या मताधिक्याने संपूर्ण देशभर 400च्या आसपास एनडीएच्या लोक निवडून येतील हा मला विश्वास आहे आणि त्यामध्ये भंडारा गोंदिया सुद्धा एक असेल हाही ठाम विश्वास आहे। मोठ्या मताधिक्याने आम्ही ज्या मागच्या 5 वर्षात मी स्वतः केलेली कामं आणि संपर्क, आमच्या महाराष्ट्र सरकारने केलेली कामं आणि केंद्राने केलेली कामं, या सगळ्यांच्या भरोश्यावरती आमच्या 5ही वर्ष संपर्कात असलेले आमचे कार्यकर्ते, आमचे नेते, या सगळ्यांच्या मिळून निश्चितपणे आम्ही एक मोठ्या संख्येने ही निवडणूक जिंकू हा मला ठाम विश्वास आहे।
भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।